नमस्कार. आपण रोज बाहेरच्या जगाशी लढतो, पण कधी स्वतःच्या मनाशी लढलो आहोत का? मन जर आपल्यावर राज्य करत असेल तर आपण कधी शांत राहू शकत नाही, पण जर आपण मनावर राज्य केलं तर जीवन पूर्णपणे बदलू शकतो. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय आपल्याला हाच मार्ग दाखवतो. ध्यान योगाचा मार्ग, आत्मसंयम योग. या ओव्यांमध्ये माऊली सांगतात की आपलंच मन आपलं मित्रही आहे आणि आपला शत्रूही आहे. आज आपण ओवी 1 ते 51 मधून हे गुण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मग राया ते मने संजयो, तोची अभिप्रावो अवधारी जो, कृष्ण सांगती आता जो योग रूप. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, राजा, श्रीकृष्णाने योगाबद्दल अर्जुनाला जो अभिप्राय सांगितला तो ऐक. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले, त्यावेळी आम्ही पाहुणे म्हणून तेथे गेलो होतो. कैसी देवाची आगळीक नेलीचे, जैसे ताहने लिया तो ये सेविचे, की तेची चवी करून पाहिजे तव अमृत आहे. दैव किती थोर पहा. तहानलेल्या मनुष्याने पाणी प्यायला लागावे आणि त्याची चव घेताच ते पाण्याऐवजी अमृत निघावे. तैसे आम्हा तुम्ही जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्र म्हणितले, की न पुसो तुते. त्याप्रमाणे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे, कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारत नाही. तया संजया येणे बोले, रायांचे हृदय तोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमारांची. हे ऐकून धृतराष्ट्राचे मन पुत्र स्नेहाने घेरलेले आहे असे संजयाला वाटले. हे जाणोनी मनी हंसिला, म्हणे म्हातारा मोही नाशिला, एरवी बोलू तरी भला चाहला अवसरी. हे जाणून तो संजय मनात हसला आणि मनातल्या मनात म्हणाला, हा म्हातारा पुत्र स्नेहाने कामातून गेलेला आहे. एरवी कृष्ण अर्जुनाचा हा संवाद किती उत्कृष्ट आहे. परी ते तैसे कैसे नि होईन, जात्यंधू कैसे पाहेल, देवींची एरुसे घेईल मनोनी बिहे. परंतु ते याला कसे आवडेल, जन्मांधाला कधी दिसेल का? पण संजय हे उघडपणे बोलण्यास घाबरला. परी आपण चित्ती आपुला, निकिया परी संतोषिना, जे तो संवाद फावला कृष्णार्जुनाचा. परंतु स्वतः तो मनात अत्यंत संतुष्ट झाला होता, कारण त्याला कृष्ण अर्जुनाचा संवाद ऐकायला मिळालेला होता. तेने आनंदाचे निधालेपणे, साभिप्राय अंत करणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णांच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास अत्यंत आदराने सांगेल. तो गीते माझे षष्टींचा, प्रसंगू असे आयनीचा, जैसा क्षीरा नवी अमृताचा निवाडू चाहला. ज्याप्रमाणे क्षीरसागराचे मंथनातून अमृताची प्राप्ती झाली, त्याप्रमाणे हा गीतेचा 6वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले काम. हा अध्याय गीतार्थाचे सार आहे, विचारूपी समुद्राचा पैलतीरे आहे, अथवा अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले केलेले हे भांडारच आहे. जे आदि प्रकृतीचे विसमने, जे शब्द ब्रह्मासीन बोलणे, जे तुनी गीता वल्लींचे ठाणे, प्ररोहो पा
मायेचे विश्रांती स्थान आहे, त्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत आणि ज्यात गीतारूपी वेदीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे. तो अध्याय 6वा, वरी साहित्याची बरवा, सांगे जेल मनोनी परिसावा, चित्त देऊनी. असा हा 6वा अध्याय आहे. शिवाय तो अलंकार सजवून सांगितला जाईल, म्हणून लक्ष देऊन ऐका. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. माझे हे कौतुकाचे बोल मराठीत आहेत खरे, पण प्रतिज्ञापूर्वक सांगतो, अमृतालाही पैजेने जिंकतील अशी रसाळ अक्षरे रचून मी गीतार्थ सांगेन. जी कोवळिकेचे निपाडे, दिसती नांदींचे रंग थोडे, वेदे परिमळाचे बीक मोडे, जयाचे नी. असे हे कोमल सप्त स्वरांपेक्षाही मंजूळ शब्द असा वेद लावतील की त्यापुढे सुगंधही फिका वाटावा. एका रसाळपणाची आलोभा, की श्रवणेची होती जिभा, बोले इंद्रियाला के कळंबा, एकमेका. त्यांचा रसाळपणा असा की कानांना जिभा फुटतील, इंद्रिय शब्दांना मोहून जाऊन परस्परांशी भांडतील. सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा, परी रसना मने हा रसो आमुचा, घ्राणांसी भाव जाय परिमळाचा, हा तोची होईन. या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पहिला असता डोळेही तृप्त होतील आणि म्हणतील, हे आम्हाला. नवल बोलती रेखेची वाहने, देखता डोळ्याही पुरू लागे धनी, ते म्हणते उघडली खाणी रूपाची हे. जेव्हा शब्दांपासून संपूर्ण वाक्य बाहेर पडेल तेव्हा मन बाहेर निघेल आणि आपले बाहू उभारून त्या वाक्याला आलिंगन देण्यासाठी धावेल. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनाची धावे बाहिरे, बोलू भुजाई आविष्कारे अलिंगावयाम. याप्रमाणे सर्व इंद्रिये माझे माझे म्हणून भांडण करतील, पण हे शब्द सर्वांचे सारखे समाधान करतील. केशी इंद्रिये आपुलिया भावी, झोंबती परी तो सरसेपणीची बुझावी, जैसा एकला जग जीभवी सहस्र करून. ज्याप्रमाणे एकटा सूर्य उदयास आल्यावर आपल्या सहस्रावधी हातांनी जगाला जाग आणतो आणि सर्व जगाचे व्यापार तो घडवतो, तैसे शब्दांचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहतया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे. त्याप्रमाणे शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्यालाच या चिंतामणीसारखे गुण दिसून येतील. हे असो तू या बोलांची ताटे भली, बरे कैवल्य रसे उगारिली, ही प्रतिपत्ती मी केली निष्कामासी. येथे मी निष्काम सज्जनांच्या मेजबानीसाठी शब्दांची ताटे ठेवलेली आहेत आणि त्यात मोक्षाची पक्वान्ने वाढलेली आहेत. आता आत्मप्रभानीच नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियांते चोरून जेवी, तयाचीची भावे. अखंड अक्षय आत्मप्रकाश हा जणू ठाण दिवा करून पुढे ठेवलेला आहे. जो इंद्रियांना न कळत याचा उपभोग घेतो त्यालाच कैवल्य रूप पक्वानांचा लाभ होतो. श्रवणाचे निपांगे, बिनश्रोतया होवावे लागे, हे मनाचे निचांगे भोगीचे काम. श्रोत्यांनी श्रवणाच्या बंधनातून सुटून केवळ मनाच्या कानांनी या शब्दांचा उपभोग घेतला पाहिजे, म्हणजे अंतर्भूत झाले पाहिजे. आहाच बोलाची वालिप फेडीजे, आणि ब्रह्माची याची अंगाच घडीजे,
मग सुखेची सुरवाडी जे सुखाची माझी. शब्दांच्या वरची टरफले काढून त्यातील अर्थरूपी ब्रह्म प्राप्त केले तरच सुखरूप होऊन तन्मय होता येईल. तैसे हळुवार पंजरी येईल तरीच हे उपेगा जाईन. एरवी आगवे गाठी होईन मुकिया बहिर्याची. मनाला हळुवारपणा आला तरच माझ्या निरूपणाचा उपभोग होईल, नाहीतर मुक्याने बैऱ्यांशी चर्चा केल्यासारखे होईल. परी ते असो आता आघवे न लगी श्रोतयांते कडसावे. जे अधिकारी येत स्वभावे निष्काम कामू. पण आता हे सर्व राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण जे स्वभावतःच निष्काम आहेत ते लोक इथे अधिकारी आहेत. परी ते असो आता आगवे न लगे श्रोतयांते कडसावे. जे अधिकारी येत स्वभावे निष्काम कामू. पण आता हे सर्व राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण जे स्वभावतः निष्काम आहेत ते लोक येथे अधिकारी आहेत. जैसा वायसी चंद्र नोखळीचे तैसा प्राकृती हा ग्रंथ नेनीचे. आणि तो हिमांशूची जे विखाचे चकोरांचे. जशी कावळ्यांना चंद्राची ओळख नसते त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हा ग्रंथ कळणार नाही. चकोराला चंद्राशिवाय दुसरे खाद्य कसे आवडणार. तैसाच अज्ञानासी तरी हा ठाओ आणि अज्ञानासी अनगाओ. मनोनी बोलावया विषय पहाओ विशेषू नाही. त्याप्रमाणे ज्ञानी लोकांचाच हा विषय आहे, अज्ञानी लोकांना हे ठिकाण अनोळखीच राहणार आहे. असो, आता याविषयी बोलणे पुरे झाले. परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगे काय श्रीरंगे निरोपिलेचे. वेळ आली म्हणून मी बोललो. संत सज्जनांनी मला क्षमा करावी. आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते बुद्धी ही आकळिता सांकडे. मनोनी बोली विपाय सापडे. परी श्री निवृत्ती कृपादी पौजेडे देखेन मी. ते बुद्धीला देखील समजण्यास आणि शब्दात सांगण्यास कठीण आहे, तरी पण श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपारूपी दिव्याच्या प्रकाशात ते मी पाहीन. जे दिठे हे न पविजे ते दिठे विन देखिजे. जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञान बळ. इंद्रियातील असणारे ब्रह्मज्ञान जर प्राप्त झाले तर जी गोष्ट दृष्टीस न पडणारी आहे ती दृष्टीशिवाय दिसेल. ना तरीचे धातू वादाही न जोडे ते लोहींचे पंधरे सापडे. जरी दैव योगी चढे परिसू हाता. भाग्याने जर हाती परीस लाभला तर त्याच्या किमयीने लोखंडातही सोने सापडते. तैसी गुरुकृपा होई तरी करिता काया पुनोहे. मनोनी देय परमाते आहे ज्ञानदेव म्हणे. तशी सद्गुरूंची कृपा होईल तर प्रयत्न केला असता काय प्राप्त होणार नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु कृपा माझ्यावर. तेने कारणे मी बोलीन बोली अरूपांचे रूप दाविन. अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. त्या गुरुकृपेनेच मी बोलेन. अव्यक्त असलेली वस्तू इंद्रियांकडून भोगवीन आणि सर्वांना प्राप्त करून देईन. श्री भगवान वाच. अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोतिया. स संन्यासी च योगी च न निरग्नी न चक्रिया. श्री भगवान म्हणाले, जो कर्माच्या फलाची इच्छा न करता विहित कर्म करतो तो संन्यासी आणि योगी होय. अग्निहोत्र न करणारा अथवा निष्क्रिय मनुष्य संन्यासी आणि योगी नाही. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती चेत. ऐका यश श्री
औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पाथा दत्त चित्तू होई आता. म्हणून ज्यास भगवंत म्हणतात, जो सर्व संग परित्याग केलेल्यांचाच मित्र आहे, तो श्रीकृष्ण पार्थास म्हणाला, आता तू लक्ष देऊन ऐक. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पाथा दत्त चित्तू होई आता. म्हणून ज्यास भगवंत म्हणतात, जो सर्व संग परित्याग केलेल्यांचा मित्र आहे, तो श्रीकृष्ण पार्थास म्हणाला, आता तू लक्ष देऊन ऐक. ऐके योगी आणि संन्यास जनी हे एकची सिनाने धनी मानी. एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. अर्जुना, निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच आहेत. ज्यांना तू कदाचित वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस, कारण विचार करून पाहिले तर हे दोन्हीही एकच आहेत. सांडीचे तुझे या नामाचा आभासू तरी योगी तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझे. नावाचा वेगळेपणा टाकून दिला तर जो योगी तो संन्यासी आहे. तत्वता पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोघांमध्ये अंतर नाही. जैसे नामाचे नि अनारे सपने एका पुरुषा ते बोलावणे. हा दोही मार्गी जाणे एकाची ठाया. जसे एकाच पुरुषाला 2 वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात अथवा एकाच गावाला 2 मार्गांनी जाता येते. ना तरी एकाची उदक सहजे परीसी नाना घटी भरिजे. तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासांचे. अथवा वेगवेगळ्या भांड्यात ठेवलेले पाणी जसे एकच असते, तसा योग आणि संन्यास यांचा वेगळेपणा फक्त हा दिसण्यापुरताच आहे. ऐके सकळ समंते जगी अर्जुना गातोची योगी. जो कर्मे करून रागी नोहेची फळे. अर्जुना ऐक, जो कर्मांचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाहीत, त्यालाच या जगी एक मताने योगी मानतात. जैसी मही हे उद्विजे जनी अहम बुद्धी बिन सहजे. आणि तेथेची ते विजे अपेक्षेना. जशी पृथ्वी वृक्षांदीना उत्पन्न करताना अहंकार दाखवत नाही आणि त्यांना येणाऱ्या फळाची अपेक्षाही करत नाही, तैसा अन्वयाने चिनी आधारे जातीचे नि अनुकारे. जे ने ओसरे करणे पावे. तसे वर्णाश्रमाप्रमाणे अथवा कुल परंपरेने ज्याच्या वेळेस जे करणे पडेल ते तैसेची उचित करी. परी साठो पुनोही शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायची ना. ते तो सर्व यथाविधी करून आपल्या मनामध्ये त्याविषयी अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीनेही फलाची इच्छा करत नाही. तैसा तोची संन्यासी पार्थागा परीसी. तोची भरमसेनेसी योगीश्वरू. असा जो असेल तो संन्यासी आहे. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. वाचून उचित कर्म प्रासंगिक तया ते मने ही सांडावे बद्धग. तरी टाको टाकी आणिक मांडीची तो. या उलट नित्य नैमित्तिक कर्म बंधनकारक आहेत असे समजून त्यांचा त्याग करतो आणि लगेच दुसरी कर्म करण्यास प्रवृत्त होतो. जैसा क्षाळ नुयाले पुईक सेवेंची लावीचे आणिकू. तैसे नियाग्रहाचा पाईकू विचंबे वाया. जसा एक लेप धुवून टाकून लगेच दुसरा लावावा, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दात झालेला तो व्यर्थच कष्ट घेतो. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आदीची आहे सहजे. की तोची संन्यास वाटे विजे सदिसे पुढती. डोक्यावर आधीच गृहस्थाश्रमाचे ओझे आहे हे टाकण्यासाठी संन्यास घेतला तर तो पुन्हा संन्यासाश्रमातील कर्माचे ओझे डोक्यावरती घेतो.
म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता, आपण पांची. म्हणून अग्निसेवा न सोडता, कर्माचे आचरण न टाळता, योगाचे सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणार आहे. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींच्या या ओवीतून आपल्याला एक अतिशय महत्वाचा संदेश मिळतो. आपलंच मन आपला सर्वात मोठा मित्र आहे आणि आपलंच मन आपला सर्वात मोठा शत्रू आहे हे ठरू शकतं. जर आपण मनाला योग्य मार्गावर नेलं तर जीवन शांत आणि समाधानी होतं, आणि जर मनावर नियंत्रण नसलं तर कितीही बाह्य सुख असलं तरी शांती मिळत नाही. म्हणूनच माऊली सांगतात, मन जिंका, स्वतःला ओळखा आणि खऱ्या अर्थाने मुक्त व्हा. हीच या ओव्यांची खरी शिकवण आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.